अनहील ट्रॉमाची सर्वात मोठी कॉस्ट पेन नाही, ती म्हणजे तुम्ही जगात आलेलं आयुष्य नाही, तर तुम्ही गमावलेलं आयुष्य. कन्फ्यूज झालात? लेट मी एक्सप्लेन. अनहील ट्रॉमा तुम्हाला फक्त हर्ट करत नाही, तो शांतपणे तुमचं फ्युचर शेप करत असतो. कसं? तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज सोडता कारण रिस्क घ्यायला भीती वाटते. तुम्ही लिमिटेड गोष्टींवर कॉम्प्रोमाइज करता कारण आतून वाटतं मी यापेक्षा जास्त डिझर्वच करत नाही. तुम्ही ट्रस्ट करत नाही कारण पुन्हा हर्ट होण्याची भीती असते. आणि हळूहळू तुम्ही प्रत्येक डिसिजन फिअरमधून घ्यायला लागता, फ्रीडममधून नाही. आणि इथेच तुमचं फ्युचर बदलायला सुरुवात होते. कारण तुमचं फ्युचर एका मोठ्या डिसिजनने बदलत नाही, ते रोज घेतलेल्या छोट्या छोट्या डिसिजन्समुळे बदलतं. आणि जर ते डिसिजन्स फिअरमधून येत असतील तर तुमचा फ्युचर सुद्धा फिअरनेच तयार होतं. हाय, आय एम अनुराग, मॅनिफेस्टेशन कोच अँड माइंड ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट. मी लोकांना त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मधले हिडन पॅटर्न्स ओळखायला आणि रिप्रोग्राम करायला मदत करतो, जे नकळत त्यांना फिअरमधून डिसिजन्स घ्यायला लावतात. ट्रॉमाची सगळ्यात मोठी कॉस्ट तुमचा पेन नाहीये, तर ती व्यक्ती आहे जी तुम्ही बनू शकला असता पण अजून बनलाच नाहीये. हिलिंग म्हणजे पास्ट डिलीट करणं नाही. हिलिंग म्हणजे फिअर ऐवजी फ्रीडम मधून आयुष्य जगायला सुरुवात करणं. जर या रीलने तुम्हाला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह दिला असेल तर कमेंट करा हील. ही रील सेव्ह करा, कारण एक छोटा रिअलायझेशन सुद्धा मोठा ट्रान्सफॉर्मेशन सुरू करू शकतो. आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी अजूनही स्वतःला दोष देते. जर तुम्हाला तुमचे हिडन पॅटर्न्स ओळखून त्यांना रिप्रोग्राम करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा 1-to-1 क्लिअरिटी कॉल बुक करा.